कृष्ण हरी, जय राम 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 कृष्ण हरी. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले विठ्ठल बरवा, सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर, बापर तुमा देवीवर, विठ्ठल बरवा, बापर भूमदेवी तो माधव बरवा, तो माधव बरवा, तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा, जय जय राम कृष्ण हरी, 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 जय राम, जय राम. कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला मने, देखिला डोळा
बैसला मनी तोची वदनी उच्चारे तोची वदनी उच्चारे आपुलियाचा विसर भोळा आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके गोविंद कळा कौतुके देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी तोची वदनी उच्चारी जन तुका म्हणे असे जन नाही कान ते ठाये नाही कान ते ठाये तुका म्हणे असे जन तुका म्हणे असे जन नाही कान ते ठाये नाही कान ते ठाये देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी तोची वदनी उच्चारी विठोबार कुमाई जय जय विठोबार विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय 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 विठोबार कुमाई 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 कोणी एकी भुलली नारी कोणी एकी भुलली नारी कोणी एकी भुलले नारी कोणी एकी भुलले नारी कोणी एकी भुलली नारी कोणी एकी भुलली नारी कोणी एकी भुलले नारी कोणी एकी भुलले नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी विकिता गोरस घ्या म्हणे
म्हणे हरी विकिता गोरस घ्या म्हणे हरी 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 देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी वदनी तोची वदनी उचारी तोची वदनी उचारी तोची वदनी उच्चारे तोची वदनी उच्चारे देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारे तोची वदनी तोची वदनी तोची वदनी तोची वदनी उच्चारे तोची वदनी उच्चारी तोची वदनी तोची वदनी तोची वदनी उच्चारे तोची वदनी उच्चारे देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला विठ्ठल
विठ्ठला 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 बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ढाले विठ्ठला विठ्ठला कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. आपुलियाचा विसर भोळा, आपुलियाचा विसर भोळा, गोविंद कळा कौतुके, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. तुका म्हणे हसे जन, तुका म्हणे हसे जन, नाही कान ते ठाई, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. विठ्ठला विठ्ठला कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध, अत्यंत महत्त्वाचा असा काल्याच्या प्रसंगातला अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी काला सेवन करण्याकरता आवश्यक असणारी स्थिती आणि ती स्थिती कोणत्या कारणाने, कोणत्या साधनेने आपल्याला प्राप्त होते, त्या स्थितीची अभिव्यक्ती ओळखायची कशी असते, या संबंधातलं चिंतन केलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला एक्कावन्नाव्या वर्षी हा नामसंकीर्तन महोत्सव संपन्न होतो आहे. मागच्या वर्षी सुवर्ण महोत्सव, याच वर्षी सुवर्ण महोत्सव संपन्न होतो आहे. गेली 50 वर्ष सातत्याने हा उत्सव टिकून आहे, टिकवला आहे, भगवंताच्या कृपेनं टिकला आहे. उत्सव सुरू करण्यासारखी सोपी गोष्ट या जगात दुसरी नसते. अनेक वेळेला मी हे सांगतो की मंदिर बांधणं फार सोपं, उत्सव सुरू करणं फार सोपं, काही लागत नसतं. मंदिर बांधायला काय लागतं? 4 लोकांकडे जाऊन काही पैसे गोळा करायचे, 4 भिंती उभ्या करायच्या, त्याच्यामध्ये एक मूर्ती बसवायची. याच्या पलीकडे मंदिर बांधण्याकरता काय लागतं? उत्सव सुरू करण्याकरता काय लागतं? 4 सांप्रदायिक मंडळी गोळा झाली, काहीतरी सुरू करू करता करता काही भजन सुरू होतं, कीर्तन सुरू होतं, प्रवचन सुरू होतं, उत्सव सुरू होतो. मंदिर बांधणं किंवा मंदिरामध्ये उत्सव सुरू करणं यासारखी सोपी गोष्ट या जगात दुसरी नसते. पण बांधलेल्या मंदिराचं पावित्र्य टिकवणं आणि सुरू केलेल्या उत्सवाचं सातत्य टिकवणं याच्यासारखं अवघडही या जगात दुसरं काही नसतं. विठ्ठला 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 विठ्ठला. गेली अनेक वर्ष, 50 वर्ष सातत्याने एखादा उत्सव त्याच हेतूने अंतःकरणामधला हेतूमध्ये, अंतःकरणातल्या हेतूमध्ये कोणताही बदल होऊ न देता सातत्यानं 50 वर्ष उत्सव टिकवणं ही सोपी गोष्ट नाही. ज्ञानदेव सेवा मंडळाला आपण सगळ्यांनी अंतःकरणपूर्वक धन्यवाद दिले पाहिजे. या निमित्तानं वारकरी संप्रदायाचं स्वरूप, वारकरी संप्रदायाची साधना आणि हिंदू धर्माची साधना ही या मंडळाने अविरत टिकवून ठेवलेली आहे. मी अनेक वर्ष येतो, माझी जवळजवळ 3री पिढी या मंदिरामध्ये सेवा करते. 3री पिढी. महाराज आले, वडील आले,
आणि माझ्या तिन्ही पिढ्या ज्यांनी पाहिल्या ते आमचे पूज्य वैकुंठवासी दादा, मराठे दादा, त्यांनी आमच्या तिन्ही पिढ्या पाहिल्या. आमच्या तिन्ही पिढ्यांचे त्यांचे ऋणानुबंध फार घनिष्ठ होते. शिलाताईंनी सुद्धा तेवढंच प्रेम माझ्यावर केलं, तेवढंच, यत्किंचित कमी पडू दिलं नाही. खूप प्रेमाने या दोघांनी हा उत्सव जोपासला, मोठा केला. अर्थात अनेकांचे हातभार त्याच्यात आहेत, अनेकांचं सहकार्य त्याच्यामध्ये आहे. पण मी दोघांचं नाव घेतो ते मुद्दाम घेतो. आमच्या मराठवाड्यामध्ये एक म्हण आहे, हत्ती के पाँव में सबके पाँव असं म्हणतात. तसं या दोघांची नावं घेतली म्हणजे जवळजवळ सगळ्यांची नावं त्याच्यामध्ये अंतर्भूत झाली असं मी समजतो. दादांनी फार कष्ट केले या उत्सवाकरता, फार कष्ट केले. असो, तो आत्ता माझ्या सांगण्याचा हेतू नाही आहे. पण त्या दोघांनी खूप प्रेम केलं, खूप प्रेम दिलं. आणि मी पाहिलं आहे त्यांना, इथं काम करताना पाहिलं आहे, पंढरपुरात आलेलं पाहिलं आहे. अतिशय नम्र, अतिशय नर्म. मला दादांकडे बघितलं की एक ओवी आठवायची. खूप वर्ष मला ती आठवली, खूप वर्ष. आणि अजूनही त्यांचं स्मरण झालं तर मला ती ओवी आठवते. ज्ञानोबारायांनी एके ठिकाणी म्हटलं आहे, भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव. हा लवलव हा शब्द ज्या नाजूकपणाचं प्रतीक आहे ना, तो नाजूकपणा दादांमध्ये होता. विठ्ठला विठ्ठला गेली अनेक वर्ष मीही इथं सेवा केलेली आहे. मलाही त्याचा आनंद आहे. आपले वाडवडील जे इथं उभे राहिले तिथे उभे राहून सेवा करायला मिळणं हे भाग्यच म्हणलं पाहिजे, नशीब म्हणलं पाहिजे. ते माझ्या वाट्याला आलं. अत्यंत आनंद होतो आहे. 50 वर्ष सातत्यानं हा उत्सव टिकून राहिलेला आहे. आपल्या सर्व श्रोतृवृंदांनाही या निमित्तानं मी अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो की आपल्या सहकार्याशिवाय हा उत्सवाचं सातत्य टिकून राहिलं नसतं. पण 50 वर्ष हा उत्सव टिकला. ज्यांनी ज्यांनी त्याच्यामध्ये योगदान दिलं, ज्यांनी ज्यांनी त्याच्यामध्ये सहयोग दिला, मुळापासून ते आत्तापर्यंतच्या या अवस्थेपर्यंत ज्यांनी ज्यांनी समर्पण केलेलं आहे त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. त्या सर्व महानुभावांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठला विठ्ठला आज काल्यानं या महोत्सवाची सांगता होते. काला हे वारकरी संप्रदायाचं सर्वोत्तम फल आणि सर्वोच्च फल समजलं जातं. आमच्याकडे ज्ञान त्यालाही फल म्हटलं गेलं, भक्ती प्राप्त करून घेणं त्यालाही फल म्हटलं गेलं. एका विशिष्ट अवस्थेपर्यंत अंतःकरण शुद्धीलाही आपलं शास्त्र फलच म्हणतं. परंतु या सगळ्या फलांचा मी कर्म, ज्ञान आणि भक्ती या तिन्ही फलांचा परिपाक ज्या एका फलामध्ये प्रतीक रूपानं होतो तो प्रतीक म्हणजे वारकरी संप्रदायातला काला आहे. काला ही एक घटना आहे, काला ही एक क्रिया आहे जी भागवतामध्ये आपल्याला संपन्न झालेली दिसते. परंतु या भारतभूमीच्या पाठीवरती भागवताचं चिंतन, भागवताच्या कथा, भागवतावरची प्रवचनं ही सर्व प्रांतामध्ये जरी होत असली तरी काल्याचा प्रसंग महाराष्ट्र सोडून अन्यत्र आपल्याला कुठेही दिसणार नाही. काला सांगितला सगळीकडे जातो. 3च अध्यायामध्ये काला आला भागवतामध्ये. आणि या 3 अध्यायामध्ये काला हे 3ही अध्यायाचा विषय नाही आहे. हा 3ही अध्यायाचा विषय नाही आहे. या 3ही अध्यायाचा विषय भागवतामधला पाहिला तर ब्रह्मदेवाच्या अभिमानाचं हरण करणे एवढाच त्याचा विषय आहे. आणि त्याच्याकरता म्हणून काला सांगितला गेला. पण आपल्या वारकरी संतांनी त्याचा जो केला त्याला जे प्रारूप दिलं आणि त्याच्यातून जनसामान्यापर्यंत परमार्थातल्या सर्वोत्तम फलाची ही पोच प्राप्त करून दिली. त्या संतांनी मोठ्या विचारानं काल्याला एवढं व्यापक स्वरूप आपल्याला दिलेलं दिसतं. म्हणून आपल्याकडे 2 दिवसाचा उत्सव असो, 3 दिवसाचा असो, 5 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असतो, महिनाभराचा असो, चातुर्मासाचा असो अथवा वर्षभराचा उत्सव असो, आपल्याकडे सांगता होते ती काल्याने होते. कारण काला हे सर्वश्रेष्ठ फल आहे, सर्वोत्तम फल आहे.
दही आणि लाही एकत्रित करून खाणं याला फारसं महत्त्व नाही आहे. ही दही आणि लाही ज्याची प्रतीकं आहेत त्यांची प्राप्ती करून घेऊन जीवन संपन्न करणे याला संतांनी फार महत्त्व दिलं. याला संतांनी विशेषतः अधोरेखित केलं. दही आणि लाही बाजारात मिळते, कोणी आणून खाऊ शकतं. आपण घरामध्ये दही विकत आणू शकत नाही का? लाही विकत आणू शकत नाही का? बहुतेक घरामध्ये दही विकतच आणलं जातं. दही विरजण लावणं ही परंपरा हळूहळू बंद पडत चालली. आता दही कोणी लावत नाही, विरजण कोणी लावत नाही घरामध्ये, विकत आणलं जातं दही. कारण आयतं मिळतं आणि आयतं मिळालं की कष्ट करायचे नसतात हे आपल्याला माहितीच आहे. म्हणजे त्याच्याकरता मला विशेषत्वानं कीर्तन करावं लागेल असं वाटत नाही. सहजच आहे, स्वाभाविक आहे. वेळ नाही कुणाला, सहजतेनं उपलब्ध होत असेल, 4 पैसे दिले तर आपल्याला उपलब्धता सहज असेल तर कोणी त्याचा विचार करणार नाही. ही गोष्ट खरी आहे. बदलत्या जीवनशैलीनुसार माणसाचं जे मानसशास्त्र बदलत चाललेलं आहे त्याचाही थोडासा विचार आपल्या संतांनी केला आहे, नाही असं नाही. त्यामुळे दही आपल्याला विकत आणता येत नाही का? आणता येते. लाही विकत आणता येत नाही का? आणता येते. ते दोन्ही एकत्रित करून घरात खाता येत नाही का? खाता येते. काय मंदिरात येऊन तेच पदार्थ एकत्रित करून खाण्यामध्ये तात्पर्य काय? घरामध्ये तर निदान आपण दही लाही एकत्रित केली तर त्याला फोडणी गिडणी देऊन चवदार बनवू शकतो. इथं काय आहे? प्रत्येकाने दही आणायचं, प्रत्येकाने लाही आणायची, ज्याला जसं जमेल तसं त्यांनी ते त्याच्यात टाकायचं. कधी पातळ होतं, कधी घट्ट होतं, कधी बरोबर होतं, कधी होत नाही. पण कसंही जरी झालं तरी त्याच्यातली प्रासादिकता कमी होत नाही, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. पदार्थ बिघडला तरी त्याच्यातली प्रासादिकता कमी होत नाही. म्हणून हा काला केवळ दही लाही याने बनतो असं नाही, ही प्रतीकं म्हणून सांगितली गेली. आणि त्या प्रतीकांचा विचार करत असताना वेगवेगळ्या प्रतीकांचं चिंतन आपल्याला या दही लाहीमध्ये झालेलं दिसून येतं. सगळ्याच अर्थाचं विवरण करावं इतका वेळ माझ्या हातामध्ये नाही, पुढे जायचं आहे. त्यामुळे दही काय आहे आणि लाही काय आहे, मग आपल्याला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लक्षणा केलेल्या दिसून येतात. त्याच्यातली लक्षित लक्षणा म्हणून जी घेतली जाते ती दही आणि लाही याच्या चिंतनाकरता उपयुक्त ठरते. मग ज्ञान आणि भक्ती असा त्याचा विचार केला जातो. कारण लाही ही सहज उपलब्ध होत नाही. आपण ज्वारी तव्यावर टाकली आणि त्याची लाही झाली असं होत नाही. त्याच्याकरता तव्याच्या खाली गॅस पेटवावा लागतो तर ते होतं. म्हणजे लाही होण्याकरता कशी लाही होते? तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं, बीज भाजूनी केली लाही आम्हा जन्म मरण नाही. बीज भाजूनी त्याला तापवावं लागतं, मग ती लाही आपल्याला प्राप्त होते. म्हणून ती लाही हे ज्ञानाचं प्रतीक आहे. कारण तापवणं म्हणजे तप करणं असतं. तप करणं म्हणजे काय? स्वतःच्या जीवनाला तापवणंच आहे. स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणे करणे जे वीरा तेची तप. ज्ञानोबा तपाची व्याख्या करताना जे बोलतात त्याच्यामध्ये आपल्या देह इंद्रियाची आटणी करावी लागते, ते झिजवावं लागतं, त्याला तप्त करावं लागतं. तेव्हा कुठं आपल्याला ते तप साध्य होतं आणि मग आपल्याला ती लाही प्राप्त होते. म्हणून लाही हा तपाचा परिणाम म्हणून ज्ञानाचा विचार करता येतो. आणि दही दही म्हणजे काय आहे तर दूध आणि त्याच्यामध्ये विरजण घातलेलं थोडंसं दही, याच्याने ते दही प्राप्त होत असेल तर ते दही नामाचं प्रतीक आहे. म्हणून ज्ञान आणि नाम हे एकत्रित येतं, तिथं काला होतो वगैरे ही लक्षित लक्षणा केली जाते. पण तुकाराम महाराजांनी अजून थोडंसं सोपं करून आपल्याला सांगितलं, काला काला म्हणजे दही लाही एकत्रित येणं आहे. पण ते दहीही बाजारात मिळणारं नाही, ती लाहीही बाजारात मिळणारी नाही. मग दही लाही काय आहे? नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्रित येते, त्याला काला म्हणतात. विठ्ठल विठ्ठल आपल्याला प्रमाण माहिती आहेत. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. नाम आणि प्रेम एकत्रित यावं लागतं. आणि आपल्याला मला सांगायला संकोचही वाटणार नाही आणि कदाचित आपल्याला ऐकताना आश्चर्यही वाटणार नाही की नाम आणि प्रेम या दोन्ही गोष्टी जगतामध्ये अत्यंतिक दुर्लभ आहेत. भगवंताचं नाम मुखाला येणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही आहे.
भगवंताच्या मुखातून आपल्याला प्रमाण ऐकायचं असेल तर ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः या श्लोकावर भाष्य करताना भगवान अर्जुनाला सांगतात, जयाचे वाचे पुढा भोजे, नाम नाचत असे माझे, जन्म सहस्त्र ओळगीजे, एक वेळ यावया, एकदा येण्याकरता, एकदा भगवंताचं नाम मुखाला येण्याकरता एकदा मुखाला येण्याकरता हजारो जन्माचं पुण्य खर्च करावं लागतं. अनायसे हजारो जन्माचं पुण्य आलंय म्हणून दुसऱ्यांदाही घेऊन टाकू असं होत नाही. ते दुसरं घेण्याकरता पुन्हा तेवढेच प्रयत्न करावे लागतात. म्हणून तिळे तिळे पुण्य साचा पडे वगैरे वगैरे.
भेद लक्षात ठेवावा लागतो आणि जे वस्तुतंत्राने चालतं तिथं अवस्था भेद डोळ्यासमोर ठेवावा लागतो. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, ऐका, थोडा स्पष्ट विषय तो थोडा स्पष्ट करतो, लक्षात घ्या. एक पुरुषतंत्रता आहे आणि एक वस्तुतंत्रता आहे. पुरुषतंत्रता व्यक्तिभेदानं चालते, प्रपंच हा पुरुषतंत्र आहे. आता माझा जो प्रपंच आहे तो मी कसा करावा हा माझा प्रश्न आहे ना. तुमचा प्रपंच तुम्ही कसा करावा हा तुमचा प्रश्न आहे. मी असा अट्टहास नाही करू शकत की तुमचा प्रपंच सुद्धा माझ्या मनासारखा चालला पाहिजे. माझा प्रपंच मी तुमच्या मनासारखा करू शकत नाही. मला करण्याचं स्वातंत्र्य नाही आणि हल्ली स्वातंत्र्य म्हणण्यापेक्षा करण्याचा अधिकार नाही. तुम्ही माझ्या मनासारखा प्रपंच का करावा, तुमचा अधिकार स्वतंत्र आहे. तुम्हाला एखाद्या दिवशी नवीन कपडे घ्यावे वाटले तुम्ही घेऊ शकता. मी असं म्हणावं काय आज नको, आज नवीन कपडे नको, आपण दसऱ्याला अरे तो तुमचा प्रश्न आहे. तुमच्याकडे पैसे आहेत, तुम्हाला त्याची आवश्यकता आहे. जुने कपडे फाटलेले आहेत, आम्हाला नवीन घेणं अपरिहार्य आहे. आम्ही कधीही घेऊ. तुम्ही कोण आम्हाला सांगणार आहे? आम्ही जास्तीत जास्त तुमचं कीर्तन ऐकू. कपडे घ्या, भांडे घेऊ नका, अमुकच करा, तमुकच करा, असंच राहा, तसंच राहा, असं तुम्ही ऐकून घ्याल का माझं? मी भले कीर्तनात सांगितलं तरी ऐकून घ्याल का? आणि कीर्तनात सांगितलेलं तरी कुठे आपण ऐकतोय? असं आहे ना. त्यामुळे हे प्रत्येकाचा हा प्रपंच स्वतंत्र आहे. प्रपंच म्हणून मी म्हटलं की प्रपंच हा पुरुषतंत्र आहे. तो प्रत्येक पुरुषाचा स्वतंत्र आहे, त्याच्या मर्जीनं चालणार आहे. त्याने त्याला जसा जसा आकार दिला तसा तसा त्याचा प्रपंच घडत गेलेला आहे. त्याला त्या प्रपंचामध्ये जे बदल करावे वाटतात, ज्या परिवर्तनाची अपेक्षा आहे ती परिवर्तन करण्याकरता तो प्रपंच करणारा करता हा स्वतंत्र आहे. अजून बोलू मी पुढे आपल्याला. इतकंच नाही, त्या प्रपंचामध्ये जे परिवर्तन मला दुसरं घर घेता आलं तर तो माझ्या प्रपंचाचा विकास आहे असं मला वाटेल की नाही? वाटेल. एखाद्याला वाटणार नाही. तो म्हणेल ह्याला काय, पेक्षा जर त्यांनी पुस्तकं घेतली असती, ह्याच्यापेक्षा जर त्यांनी कपडे घेतले असते, याच्यापेक्षा दोघंच राहतात ना, मग दोघांनाच फिरायला महागाची गाडी घेतली असती तर आम्ही विकास. कपडे असताना अजून कपडे घ्यायचे कशा करता? एक लग्न झालेलं असताना याला आम्ही विकास म्हणणार आहोत का? याला विकास म्हणणार आहोत का? नाही ना. पण विकासाच्या या कल्पना प्रत्येक व्यक्तीच्या स्वतंत्र आहेत आणि त्याने केलेल्या त्या कल्पनांना प्रतिरोध करण्याचा अधिकार जगतामध्ये त्या व्यक्तीला सोडून अन्य कोणत्याही व्यक्तीला नाही. ही पुरुषतंत्रता आहे. याला पुरुषागणिक बदलत जाणं याला म्हणतात पुरुषतंत्र. वस्तुतंत्रामध्ये तसं नसतं. माझ्या मनासारखी वस्तू नाही, वस्तू जशी असेल तशी ती स्वीकारणं याला वस्तुतंत्रता म्हणतात. फार उदाहरणं देऊन लांबवणार नाही. साधं मी बोलतो, आपल्याला साधं बोलतो. आपण म्हणतो परमार्थ हा वस्तुतंत्र आहे आणि प्रपंच हा पुरुषतंत्र आहे. मी आपल्याला साधं उदाहरण सांगतो. 4 माणसं रस्त्यावरून बाहेर पडली किंवा रस्त्यावर बाहेर पडली, घरातून बाहेर पडली, रस्त्यावर चालली किंवा कुणाच्या तरी घरात चालली. ते घरात जात असताना त्यांना एक दोरी वेडीवाकडी पडलेली दिसली. 4 पुरुष आहेत, ते घरामध्ये प्रवेश करतायत. त्यांना एकच दोरी, चौघांनाही एकच दोरी वेडीवाकडी पडलेली दिसते. चौघांनाही त्या दोरीबद्दल एकच कल्पना येईल का? कोणी म्हणेल हा साप आहे, कोणी म्हणेल ही जमीन दुभंगली आहे, कोणी म्हणेल इथं माला पडलेली आहे, कोणी म्हणेल पाण्याची रेषा ओढलेली आहे. चौघांनाही वेगवेगळे भ्रम होतील की नाही? होतील. का चौघांनाही असंच वाटेल की या दोरीवर सर्प आहे म्हणून? नाही. एक जण दचकेल, दुसरा म्हणेल दचकायला काय झालं, माळा पडलेली आहे. तिसरा म्हणेल माळा नाही रे, ही जमीन दुभंगली आहे, आपल्याला तसं वाटलं ही दोरी पडली म्हणून. चौथा म्हणाल अरे हे जमीनही दुभंगलेली नाही आहे, कुणीतरी पाणी नेताना ते असं वेडवाकडं नागमोडी पडत गेलेलं आहे, पाण्याची रेषा उमटलेली आहे. चौघांना 4 भ्रम होतील की नाही? हे 4 भ्रम ज्या वेळेला चौघांचे स्वतंत्र राहतात तेव्हा तो प्रपंच असतो. आता मी पुढे जातो. एकाला वाटलं सर्प आहे, एकाला वाटलं माला आहे, एकाला वाटलं जमीन दुभंगलेली आहे, एकाला वाटलं पाण्याची रेषा आहे. पण या नंतर कोणीतरी तिथं पटकन आलं, त्यांनी दिवा लावला, लख प्रकाश पडला आणि प्रकाशामध्ये त्या चौघांनाही दिसलं की अरे हे काहीच नाही, ही दोरी पडलेली आहे. आता माझा मुद्दा असा आहे
त्या वस्तूकडे दोरीकडे बघितल्यानंतर या चौघांनाही 4 स्वतंत्र भ्रम होतील. हा प्रपंच आहे. पण जेव्हा दिवा लावला जाईल तेव्हा या चौघांनाही त्या पदार्थाचं जे ज्ञान होईल ते वेगवेगळं होईल का एकच होईल? एकच होईल. म्हणजे ज्ञानाची एक वाक्यता ही वस्तुतंत्रता आहे आणि पदार्थाचे 4 भ्रम ही पुरुषतंत्रता आहे. विठ्ठल 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 ऐका, परमार्थ हा वस्तुतंत्र आहे. प्रपंच वेगवेगळा असू शकतो. अहो, संतांना सुद्धा प्रपंचाचे 2 स्वतंत्र अनुभव आले ना. 2 स्वतंत्र रीतीनं प्रपंचाची प्रतीती संतांनी मांडली ना. ज्ञानोबा म्हणतात संसार दुःख मूळ आहे. आपल्याला सगळ्यांना पाठ असणारं प्रमाण, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, सगळ्यांना मलाही पाठ आहे. सगळ्यांनाच पाठ आहे, मला कल्पना आहे. पण पाठच आहे ही अडचण आहे. संसार दुःख मूळ माहिती आहे ना, मग सुटत का नाही? एवढा दुःख मूळ आहे हे कळतं तर सोडला का नाही आतापर्यंत? आम्हाला प्रमाण पाठ आहे, एवढाच त्याचा अर्थ आहे. आम्हाला प्रमाण पाठ आहे, मान्य आहे. मला त्याच्याबद्दल काही मला विरोध करायचा नाही, माझ्या मनात विकल्प नाही, मान्यच आहे. ते पाठ असलंच पाहिजे. तुका ज्ञानोबा यांच्या मुखातून प्रकट झालेलं प्रमाण आहे, असलंच पाहिजे आपल्या मुखामध्ये, वाद नाही. पण एका बाजूने संसार दुःखमूळ, संसार सागरुगा भव दुःखाचे मूळ, मान्यच आहे ना. एकीकडे संसाराचं चिंतन करत असताना हा संसार दुःखमूळ आहे अशी भूमिका ज्या वेळेला येते त्याच वेळेला नाथ महाराज मात्र म्हणतात की हा दुःखमूळ नाही, अवघे त्रैलोक्य. आम्ही काय करावं सांगा बरं? आम्ही काय करावं? नाथ महाराजांचं ऐकावं का ज्ञानोबरायांचं ऐकावं? असं नाही आहे, हे लक्षात घ्या. वस्तूच्या दर्शनाची किंवा वस्तूची जी प्रतीती जी भिन्न रूपाने आम्हाला येते ती व्यक्तिभेदाने येते. पण वस्तूच्या एकवाक्यतेचा अनुभव ज्या वेळेला आम्हाला येतो तेव्हा तो अवस्थेतून येत असतो. विठ्ठल विठ्ठल त्यामुळे परमार्थामध्ये व्यक्ती कोण आहे याचा विचार करायचा नाही, अवस्था कोणती याचा विचार करायचा. अवस्था कोणती? आणि तशी अवस्था एकदा प्राप्त झाली की या जगतामध्ये दुःखाचं नावच नाही, दुःखाचे आडनाव उरले नाही. चला बदल करू आपण थोडा. त्याच्या जीवनामध्ये दुसरं काही राहतच नाही. त्याला मग सगळीकडे एकच आनंद आहे, अवघे त्रैलोक्य. आता आनंदाचे झाले. जे दुःखमूळ होतं ते आनंदाचे झाले. का झाले? कारण दुःखमूळ आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा आम्ही पुरुषतंत्राने चालत असतो आणि अवघेचे त्रैलोक्य आनंदाचे म्हणतो तेव्हा आम्ही अवस्थेवरून तो बघत असतो. हा फरक आहे. भाग गेला क्षीण गेला, भाग गेला, बोला भाग गेला, भाग गेला, भाग गेला क्षीण गेला, भाग गेला क्षीण गेला, भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंदो, भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंदो, अवघा झाला आनंदो, भाग गेला अवघा झाला आनंदो, भाग गेला
अवस्थेची भूमिका तुकोबाराय बोलून दाखवतात. भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला आनंदू, पण कधी? आता कोठे? आता अवस्थांतर झालेलं आहे. आता मी बदललोय, पूर्वीसारखं नाहीये. आता काय झालं? देवाच्या चरणाचं दर्शन झालं, तुझे चरण देखील या. आता मन कोठे धावे? आता भाग गेला, आता क्षीण गेला, आता अवघा झाला आनंद. अवघा आनंद ही परिभाषा बोलण्याकरता अवस्था यावी लागते. व्यक्ती बदलून चालत नाही, अवस्थांतर व्हावं लागतं. परमार्थ अवस्थेतून कळतो. प्रपंच व्यक्तिभेदाने कळत असेल, अनुभवाला येत असेल, तो माझा आत्ताचा विषय नाही आहे. पण अवस्था, आणि अशी कोणती अवस्था जीवाला प्राप्त झाली तर काला प्राप्त होईल, याचं चिंतन प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबारायांनी केलं. ऐका, तुकोबाराय सांगतात कोणती, कारण अवस्थेमध्ये सुद्धा परिवर्तन आहेत, बदल आहेत, भेद आहेत, काही आपल्याला सांगता येतात. पूर्वी जी अवस्था होती ती आत्ता नव्हती, आत्ता जी आहे ती पुढे राहील अशी नाही. पण अशी अवस्था प्राप्त करून घेणं की ज्या अवस्थेमध्ये परिवर्तनाची शक्यता नाही, ज्या कुठल्याच अर्थाने, एक लक्षात घ्या, एक नियम म्हणून आपण लक्षात घ्या, प्रपंचाचा परमार्थाचा नियम म्हणून मी आपल्याला सांगतो, जो कोणत्याही क्षेत्रामध्ये लागू पडेल असा नियम आहे. पण परमार्थामध्ये विशेष रूपानं तो सांगितला गेला. जिथं परिपूर्णता असते तिथं अवस्थांतराची शक्यता नसते. नियम आहे. जिथं परिपूर्णता आहे तिथं परिवर्तनाला संधी नाही. जिथं परिवर्तनाला संधी आहे तिथं परिपूर्णता असण्याची शक्यता नाही. जिथं पूर्णता आहे तिथं परिवर्तन काय करणार आहात, तिथं बदल काय करणार आहात. मी आपल्याला साधं उदाहरण देतो, ज्ञानोबारायांनी दिले. 12वा अध्याय काढा. संतुष्ट सततम योगी यथात्मा दृढ निश्चय मय्यर्पित मनोबुद्धी यो मद्भक्त समे प्रिय. त्याच्या खालची पहिली ओवी ज्ञानोबारायांची. वारशिये वीण सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोषी जो. संतुष्ट सततम, सततम संतुष्ट, सततम योगी, सततम दृढ निश्चय. हे सतत लावा, सतत लावा. हे सतत लावा. लक्षात घ्या. ज्ञानोबाराय बोलतात, समुद्राचं उदाहरण आहे. मला सांगा, वर्षभर पाऊस, धो 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 पाऊस पडला, नद्यांना पूर येईल की नाही? तळी फुटतील की नाही? ओढे नाले वाहून जातील की नाही? समुद्राला पूर आल्याचं तुम्ही कधी ऐकलंय? खूप पाऊस पडला, भरती येईल, ओहोटी होईल, पण समुद्राच्या ठिकाणी पूर आला आणि तो समुद्र गावात शिरला असं आपण कधी ऐकलंय? कधीच ऐकलं नाही. बरं, वर्षभर पाऊसच पडला नाही म्हणून समुद्र आटत गेला, सुकत गेला आणि जमीन सगळी रिकामी झाली असं तरी कधी ऐकलंय? समुद्र आटतही नाही, समुद्र वाढतही नाही. का? तर समुद्र पूर्ण आहे म्हणून. वार्षीय वीण सागरू जैसा जळे नित्य निर्भरू. ज्ञानोबारायांची भाषा. पाऊस नाही पडला तरी समुद्र आटत नाही, कारण का? तो नित्य निर्भर आहे. जिथं परिपूर्णता आहे तिथं विकार निर्माण होत नाही. परिपूर्णतेत विकार नाही, व्यापकत्वात विकार नाही. मी आपल्याला उदाहरणं सांगतो. आता मगाशी विरजण लावण्याचं उदाहरण मी सांगितलं. मला सांगा, आता विरजण लावायचंच ठरलं, 1 लिटर दुधाचं विरजण लावता येईल की नाही? लावता येईल. 10 लिटर दुधाचं लावता येईल की नाही? लावता येईल. 1000 लिटर दुधाचं विरजण लावता येईल की नाही? डेअरीमध्ये लावतात, लावतच असतील की? लावतच असतील. लावता येईल की नाही? लावता येईल. मग इतकं सगळं जर विरजण लावता येत असेल तर क्षीरसागराला विरजण लावता येईल? क्षीरसागरामध्ये 1 चमचाभर दही टाकून द्या, दुसऱ्या दिवशी सगळं घट्ट. असं झालंय कधी? क्षीरसागराला विरजण का लागत नाही? कारण व्यापकत्वात विकार निर्माण होत नाहीत, परिपूर्णतेत विकार निर्माण होत नाही. आणि म्हणून परिपूर्णता नेमकी कशाला म्हणायची या संबंधामध्ये सुद्धा वेगवेगळी मतं आपल्याला संत वाङ्मयामध्ये दिसून येतात. मी आत्ता जास्त विचार त्याचा करत नाही. मला बोलायचं आहे असं की अवस्थेचा विचार करत असताना एक अवस्था अशी आहे की ती अवस्था प्राप्त झाली की त्याच्यामध्ये कोणतं परिवर्तनच होत नाही, त्याच्यामध्ये काही बदलच होत नाही. आणि एक अवस्था अशी आहे की जी अवस्था प्राप्त झाल्यानंतरही पुन्हा 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 त्या अवस्थेची प्राप्ती होतच राहावी अशी अंतःकरणाला एक वेगळी भूमिका प्राप्त होत राहते. हा दुसरा अवस्थेचा बदल. फार विस्तार कंटाळवाणेपणा आणत नाही मी आपल्याला, विस्तारही मला याचा जास्त करायचा नाही.
पण मी बोलतो एवढ्या करता, परमार्थ जर अवस्थेवर चालत असेल तर याच्यातली सर्वश्रेष्ठ अवस्था, की जी अवस्था आपल्याला काला प्राप्त करून देणारी आहे, ती अवस्था कोणती? त्या अवस्थेमध्ये काय असणं अपेक्षित आहे याचा विचार प्रस्तुत अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी केला. कारण आम्ही ज्या अवस्थेमध्ये राहतो त्या अवस्थेमध्ये आम्हाला भान आहे, त्या अवस्थेमध्ये आम्हाला जाणीव आहे, त्या अवस्थेमध्ये आम्हाला आम्ही कोण आहोत हे कळतं, त्या अवस्थेमध्ये आम्हाला काय प्राप्त करून घ्यायचं आहे हे कळतं. या सगळ्याचं भान जर आम्हाला होत असेल तर ती अवस्था प्रापंचिक समजली जाते. पारमार्थिक अवस्थेमध्ये आपल्याला कशाचंही भान राहत नाही. ना देहाचं भान आहे, ना जगाचं भान आहे, ना व्यक्तीचं भान आहे, ना कशाचं भान आहे, कशाचंही भान नाही. आपण विचार करून पहा. मी अनेक प्रमाणं आपल्याला अशी देईन. आम्हाला जगाचं भान नाही, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्य ते. अरे आम्हाला जग जग म्हणून दिसलंच नाही, आम्हाला जग परमात्मा म्हणून दिसलं, असे संतांचे अनुभव आहे. आपण तुकोबारायांचा आंधळा वाचा. ज्ञानी आंधळा आहे, सहज मी आंधळा गा, निज निराकार पंथे वृत्ती हे निवृत्ती झाली, जन न दिसे तेथे मी माझे हरपले, ठाई जेथी ज्या तेथे अदृश्यतेची झाले, काही दृश्य जे होते काय झालं, सुखे मी निजलो गा, शून्य सारोनी निजलो गा, शून्य सारोनी सुखे मी निजलो गा, शून्य सारोनी जेथे. शून्य सारोनी मी सुखे निजलो गा. काय भाषा आहे महाराज, काय अवस्था आहे. आपण विचार करून पहा. ज्ञानाची भूमिका, ज्ञानाची अवस्था एक स्वतंत्र अवस्था आहे, भक्तीची अवस्था एक स्वतंत्र अवस्था आहे. दोन्हीत फरक काय तेवढा सांगतो, आणि काला कोणत्या अवस्थेत आपल्याला प्राप्त होतो याचं चिंतन सांगतो. ज्ञानाच्या अवस्थेमध्ये अवस्था प्राप्त आहे, पण त्या अवस्थेमध्ये शून्य सारोनी, तिथं व्यवहार नाहीच आहे. ज्या अवस्थेमध्ये ब्रह्मस्वरूपाचा अनुभव आहे पण व्यवहाराची शून्यता आहे, ती ज्ञानाची अवस्था आहे. पण आता पुढचं बोलतो ऐका. पण ज्या अवस्थेमध्ये ब्रह्मस्वरूपतेचा अनुभव आहे पण व्यवहार बंद पडलेला नाही, ती भक्तीची अवस्था आहे. ऐका. सुखे मी निजलो गा, शून्य सारोनी जेथे. आम्ही सुखानं झोपलो, मग आम्हाला काही कळलं नाही. अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. कशामुळं? सुखे मी निजलो गा, शून्य सारोनी. सुखानं झोपलो, त्यामुळे जे डोळ्याला दिसत होतं ते आता मला दिसत नाही. जन न दिसे, आजूबाजूला कोण आहे मला दिसत नाही. हा अनुभव तुकोबारायांना वेगळा आला, आपल्याला रोज येतो कीर्तनात. सुखे मी निजलो गा, काही दिसत नाही ना डोळ्याला, समोरचं काहीच दिसत नाही. पारमार्थिक अनुभव आहे, कारण कीर्तनात आला. त्यामुळे पारमार्थिक अनुभव. कारण मला सांगा, इतकी गाढ झोप तुम्हाला कीर्तन सोडून कुठं लागेल? मला सांगा, दाखवा उदाहरण. सिनेमा बघताना इतके गाढ झोपता तुम्ही कधी? म्हणजे तुम्ही नाही, मी तुम्हाला बोलतो असं. तुम्ही सगळे जागे आहात मला माहिती आहे, दिसतं डोळ्याला, सकाळचीच वेळ आहे. पण आम्हाला अनुभव आहेत ना, झोपतात माणसं, झोपतात. काय कीर्तनात याच्यासारखी मी लोकांना सांगत असतो. लोक जेव्हा तक्रार काही बोलतात, मनातलं बोलतात, काही सांगतात, काय डोळाच लागत नाही हो हल्ली, झोपच लागत नाही. मी सांगतो चातुर्मास करा. नाही डोळा लागला तर नाव बदलून देतो. आमचा चातुर्मासच तसा आहे. उत्तम औषध, सगळ्या रोगावरचा एकमेव उपाय चातुर्मास करा, बस. सगळ्यात उत्तम. झोप लागलीच पाहिजे. एक सुभाषित आहे,
त्या सुभाषितकाराने असं म्हटलंय, निद्रा प्रियो यः खलु कुंभकर्णो हतस्समीके सरगुत्तमेन वैधव्यमापद्यत तस्य कांता श्रोतुम समायातु कथां पुराणम. एक सुभाषित. निद्रा, झोप ही कुंभकर्णाची आवडती बायको. कुंभकर्ण 6 महिने झोपायचं म्हणे. निद्रा प्रियोय खलु कुंभकर्णो, कुंभकर्णाची अत्यंत आवडती बायको म्हणजे ही निद्रा, झोप. झालं असं, हतस्समीके सरगुत्तमेन, युद्धामध्ये रामचंद्र प्रभूंच्या युद्धामध्ये कुंभकर्ण मारला गेला. हतहा मारला गेला. कुठं? समीके, ते त्या रणांगणावरती. कुणाबरोबरच्या? रघुत्तमेनं, रामचंद्र प्रभूंच्या बरोबर केलेल्या युद्धामध्ये तो कुंभकर्ण मारला गेला. त्यामुळे काय झालं? वैधव्यम आपद्यत तस्य कांता, तस्य कांता वैधव्यम आपद्यत, त्याची जी बायको होती झोप, त्या झोपेला वैधव्य आलं, विधवा झाली ती. आणि मग त्या झोपेने असा विचार केला की जोपर्यंत नवरा होता तोपर्यंत प्रपंचात फार लक्ष घातलं, इकडं गेलो तिकडं गेलो, फिरायला गेलो, सिनेमाला गेलो, अमके ठिकाणी तमक्या ठिकाणी गेलो, आता नवरा गेला, काय प्रपंचात अडकून करायचंय. तेव्हापासून ती झोप फक्त प्रवचन कीर्तनाला येते, इतरत्र कुठं जात नाही, इतरत्र जात नाही कुठे, ती फक्त इथेच येते प्रवचनालाच. सुखे मे निजलुगा शून्य सारोनी जेथे, है ना. म्हणून सांगतो की ज्ञानाची जी अवस्था आहे ती अवस्था परिपूर्णच आहे. त्या परिपूर्ण अवस्थेमध्ये नंतर परिवर्तन होत नसतात, त्याच्यामध्ये बदल होत नसतात. ती अवस्था एकदा प्राप्त झाली कायमस्वरूपी त्या अवस्थेमध्ये, तिथून पुन्हा खाली येणं नाही. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम, भगवान बोलतात 15व्या अध्यायामध्ये, नाही का. तिथपर्यंत जाणं आणि तिथंच होऊन जाणं, तोच होऊन जाणं, ही ज्ञानाची भूमिका आहे. तिथं व्यवहार नाही, तिथं व्यवहाराचा संबंध नाही. पण एक भूमिका अशी आहे, एक भक्तीची अवस्था अशी आहे की तिथंही परमात्म्याची अनुभूतीच आहे, नित्य अनुभूती आहे. पण व्यवहार थांबला नाही. आणि व्यवहार थांबला नसला तरी व्यवहार, आता त्याच्यात दोन प्रकार, त्याच्यात दोन प्रकार. ज्ञानाची भूमिका सोडून द्या, भक्तीच्या भूमिकेमध्ये 2 प्रकार. एका प्रकारामध्ये परमात्म्याची प्रतीती नित्यत्वानं आहे, पण व्यवहाराच्या जागी उत्तम पद्धतीनं चालू आहे. आणि दुसरा त्याहीपेक्षा श्रेष्ठ प्रकार, परमात्म्याची नित्य प्रतीती आहे, व्यवहारही चालू आहे, पण व्यवहारामध्ये कोणत्याही पद्धतीची संयुक्तिकता राहिली नाही. हा भक्तीचा जी अवस्था, ही भक्तीची जो प्रकार, जी अवस्था, त्या अवस्थेत जोपर्यंत आम्ही पोचत नाही तोपर्यंत काला प्राप्त होत नाही. विठ्ठला विठ्ठला. आता जाता जाता बोलतो थोडं, या अभंगाचं विवरण करायचं म्हणून थोडंसं अभंग सोडवून देतो पाहिजे तर म्हणा. 4ही चरण आपल्या डोळ्यासमोर ठेवतो. परमार्थाच्या दृष्टीने श्रेष्ठ भूमिका कोणती आहे? भगवत तत्वाची प्राप्ती झालेली आहे, आमचा व्यवहारही चालू आहे, पण व्यवहारामध्ये कोणत्याही पद्धतीची संयुक्तिकता आपल्याला दिसत नाही आहे, संयुक्तिकता दिसत नाही. आणि अशी संयुक्तिकता बिघडण्याचं कारण काय असेल तर त्याच्यामध्ये 3 गोष्टींचा विसर आपल्याला आपल्या जीवनामध्ये पडावा लागतो, तर ही अवस्था प्राप्त होते. आणि त्या 3 विसरांचं चिंतन करणारा हा अभंग आहे. आपल्याला 3 विसर पडले की आम्हाला काला मिळाला म्हणून समजा. काय काय विसर पडावे लागतात आणि त्याचं नेमकं तो विसर पडला हे कळण्याची अवस्था काय, आम्हाला कळेल कसं, त्याचा विचार या अभंगामध्ये आला. 3 विसर आपल्याला पडावे लागतात. मी आपल्याला सरळ सांगतो, 1 चरण, 3रं चरण आणि 4थं चरण. काय काय विसर पडावा लागतो? आम्हाला काला मिळवायचा ना, आम्हाला विषयाचा विसर पडावा लागतो. 1, आम्हाला संबंधाचा विसर पडावा लागतो. 2, आणि आम्हाला इंद्रियाचा विसर पडावा लागतो. हे 3 विसर पडले की आम्हाला काला प्राप्त होतो. विठ्ठला विठ्ठला. नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी, गोरस विकते आहे, विषयाचा विसर पडला म्हणून घ्या म्हणे हरी, हे सुरू झालं. अवघी आपुलियांचा विसर भोळा, गोविंद कळा कौतुके, आपला कुणाशीही संबंध नाही,
आणि परमात्म्याशी संबंध जोडावा, तर परमात्मा संबंध स्वीकारत नाही असा तो परमात्मा आहे, असं निसंबंध होऊन जाणं हा दुसरा विसर आहे, संबंधाचा विसर पडणं. आणि तुका म्हणे हसे जन नाही कान ते ठाई, शब्द आलेला आहे पण कान ग्रहण करत नाही, याचा अर्थ इंद्रियाचा विसर पडला. आम्हाला विसर पडावा लागतो भोवतालच्या विषयाचा, आम्हाला विसर पडावा लागतो भोवतालच्या संबंधाचा, आम्हाला विसर पडावा लागतो आमच्या इंद्रियांचा. हे झालं आम्हाला काला मिळतो. पण हा काला आम्हाला मिळतो या 3 विसराने जरी मिळत असला तरी हा विसर आम्हाला पडतो. कशाने पडतो त्याचंही चिंतन तुकोबारायांनी केलं. देखिला डोळा बैसला मनी, 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 डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी. तोची वदनी उच्चारी, तोची वदनी उच्चारी उच्चारी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, उच्चारी उच्चारी देखिला डोळा, देखिला डोळा, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी, तोची वदनी देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी, काला मिळवण्याकरता भक्तीची अवस्था प्राप्त व्हावी लागते. 1, भक्तीची अवस्था प्राप्त होऊनही व्यवहार चालू राहावा लागतो. 2, त्या व्यवहारामध्ये संयुक्तिकता नसावी लागते. 3, आणि तसा व्यवहार घडण्याकरता 3 विसर आपल्याला पडावे लागतात. 1 विसर आपल्याला पडावा लागतो विषयांचा, दुसरा विसर पडावा लागतो संबंधाचा, आणि तिसरा विसर पडावा लागतो इंद्रियाचा. 3 विसर पडले. कशाने पडतात? देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. तुकाराम महाराज त्याच्याकरता गोपिकेचं प्रमाण देऊन आपल्याला सांगतात. कोणी एकी बोलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. तुकाराम महाराज म्हणतात कोणी एकी नारी भुलली. आता गोकुळातली एक साधी घटना आहे. गोकुळामधली एक गोपिका दूध विकायला म्हणून बाहेर पडली. दूध घेतलं डोक्यावर, दूध घ्या दही घ्या असं ओरडत जायचं. ज्यांना दुधाची आवश्यकता आहे ते दूध विकत घेतात. आपल्याकडे असंच घडतं, विक्रेता येतो. आता काय झालंय, हे मॉलमुळं सगळंच बदललंय. लोकांचं गल्लीत येणं, घरात येणं, विकायला येणं हे त्या मानाने थोडंसं कमीच झालं आहे. आणि मुंबईसारख्या शहरामध्ये तर मला नाही वाटत फार काही खेड्यामध्ये अजून तरी थोडं आहे, परंतु विकत जातात. मग आता जी वस्तू विकायला ती व्यक्ती बाहेर पडलेली असते, त्या वस्तूचं नाव घेतच ती बोरं विकणारी बोरं घ्या, आवळे विकणारी बाई आवळे घ्या म्हणेल, जांभळं विकणारी बाई जांभळं घ्या म्हणेल, आंबे विकणारी बाई आंबे घ्या म्हणेल. व्यक्तीवर अवलंबून नाही, हे विषयावर अवलंबून आहे. एकच बाई आमच्या गल्लीमध्ये त्या ऋतूमधली वेगवेगळी फळं विकायला येते की नाही? येते ना. जांभळाच्या दिवसात जांभळं आणते, बोराच्या दिवसात बोरं आणते, आंब्याच्या दिवसात आंबे आणते. व्यक्ती एकच असते, विषय बदलतो नाही का? आणि असा विषय बदलला मग आपण ते घेतो नाही घेत, जे काही असेल ते. पण आंबे विकायला आल्यानंतर ती बाई असं ओरडते का आपल्या दारासमोर, जांभळं घ्या असं म्हणते का? नाही म्हणत. जर ती आंबे विकायला आली असेल तर तिने आंबे घ्या हे म्हणणंच संयुक्तिक आहे नाव, हे म्हणणंच योग्य आहे. एक गोपिका अशी भगवत दर्शनानं प्रफुल्लित झालेली,
भगवत दर्शनानं सगळं विसरलेली अशी एक गोपिका आपला व्यवहार चालू ठेवते आणि ती बाहेर पडते गोकुळामधून, दूध विकायला बाहेर पडते. दूध विकायला बाहेर पडलेल्या बाईने काय ओरडायचं असतं? गोविंद घ्या कोणी दामोदर. एक मिनिट जा, मला यायचंच आहे तिथपर्यंत, पण थोडं नंतर यायचं आहे. ऐका काय म्हणते ती, दूध घ्या दूध घ्या. दही विकायला बाहेर पडलेली बाई काय म्हणेल? दही घ्या म्हणेल. या गोपिकेची अडचण अशी झाली की ती विकायला बाहेर, दूध विकायला बाहेर पडली. विकायला काय? दूध. आणि दूध विकायला बाहेर पडलेली बाई गल्लीमध्ये दूध घ्या असं म्हणायच्या ऐवजी हरी घ्या हरी घ्या. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. तब तना हसते मधुर जागे, तब तना हसते मधुर जागे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. गोपिका बाहेर कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. नामदेव यांची अशी गवळण. नामदेव म्हणतात, मस्तकी ठेवून या डेरा, करो निघाली विकरा, साच करी तसे पुकारा, गोविंद घ्या कुणी गोविंद घ्या. बस नामदेवराय बोलतात नाही का. आता कोणी एकी भुलली नारी, गोकुळामध्ये इतक्या बायका इतक्या नारी, त्याच्यातली एक कोणी भुलली, कोणी एक भुलली आणि दूध विकता विकता हरी घ्या असं म्हणायला लागली. असा सरळ अर्थ होतो, पण असा अर्थ नाही. असा अर्थ नाही. गोकुळातली कोणी एक नारी भुलली असा अर्थ नाही. कोणी एकी भुलली नारी याचा अर्थ अहो गोकुळातल्या सगळ्याच नारी भुललेल्या होत्या, त्याच्यातली कुणी एक दूध विकायला बाहेर पडली होती. लक्षात घ्या, भुललेल्या सगळ्याच होत्या. गोकुळातली कोणती गोपिका भगवंताला भुललेली नव्हती मला सांगा. सगळ्याच भुललेल्या होत्या. त्या भुललेल्या सगळ्या नारींपैकी कुणी एक जिला व्यवहार अजून जिवंत ठेवावा वाटला, अशी जी कुणी एक नारी ती बाहेर पडली आणि ती बोलते आहे, ओरडते आहे, हरी घ्या हरी घ्या हरी घ्या. ही अवस्था भक्तिशास्त्राची आहे. ही का प्राप्त होते? आता तिन्ही विसरांच्या संबंधानं एकत्रित बोलतो. नंतर भगवंताचं चरित्रही मला थोडंसं सांगायचं आहे, त्याही संबंधानं बोलतो. याच्यामध्ये ही अवस्था कशी प्राप्त होते, या अवस्था ही एकदम शेवटची अवस्था जरी असली तरी त्या अवस्थेपर्यंत जाण्याकरता टप्पे आहेत ना महाराज. काही तिथपर्यंत जायचं असेल, कोणतीही अवस्था आम्हाला एकदम परमार्थाच्या दृष्टीने एकदम प्राप्त होत नाही. मला सांगा, तुम्ही शाळेत जाताना एकदम 10वीत बसलात का पहिली दुसरी करत गेलात? जावं लागेल ना, टप्प्याटप्प्याने जावं लागेल आम्हाला. एकदम 10वीत आम्हाला बसवलं नाही. बसवता येईलही आता मला माहिती नाही. फार दिवस झाले शिक्षणाचा संबंध सुटून. आणि जेव्हा होता तेव्हा काही फार तीव्र नव्हता. जाऊ द्या, तो विषय आता नाही माझ्यासमोर. परंतु आम्ही कुठली अवस्था टप्प्याटप्प्यानं पुढं जावे लागते. योगशास्त्र बघा, ज्ञानशास्त्र बघा, श्रवण मनन निधिध्यासन तत्वपदार्थ, याच टप्प्याने तुम्हाला पुढं जावं लागेल. हो, याच दृष्टीने यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी याच टप्प्याने जावं लागेल. तसं भक्तिशास्त्रामध्ये सुद्धा ही अवस्था प्राप्त करून देणारे काही टप्पे आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे.
काय काय भूमिका आहेत? परमार्थाचं चिंतन करताना 3 भूमिकांवर चिंतन केलं जातं: साधन, अभ्यास आणि परिपाक.